खांदा वसाहतीमध्ये उभ्या बससह डंपरला लागली आग. खांदा वसाहतीमधील जुन्या पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या बससह एका डंपरला आज दुपारी अचानकपणे आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका बसला अचानकपणे आग लागली व काही वेळातच त्याच्या बाजूला असलेल्या डंपरने सुद्धा पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे व त्यांचे पथक, स्थानिक माजी नगरसेविका सीताताई पाटील, शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे आदींसह घटनास्थळी धाव घेतली. तातडीने पनवेल महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचा व सिडकोचा बंब घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप कळले नाही. महामुंबईसह संजय कदम, पनवेल. बस आहे ना. फायरचा नंबर फायरला फोन कर. पुन्हा लावा पटकन. फायरला फोन. ए बाबू फायर ब्रिगेड को फोन लगाओ.